कित्येक दिवसापासून जो आपला रस्ता आहे आशी आणि पांदुर्णी रस्ता, तिथं अवैधरित्या जे म्हणजे वाहतूक चालू आहे, ओव्हरलोड वाहतूक चालू आहे, त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि जो पांदान रस्ता ते लोक वापरून राहिले, तिथं धुळीचं मोठ्या प्रमाणात म्हणजे साम्राज्य पसरलेलं होतं। त्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं की त्या धुळीमुळे आमचं जे नुकसान झालं ते नुकसान भरपाई आम्हाला मिळण्यात यावी, परंतु तहसीलतर्फे त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही व त्यामुळे आज शेत्या पूर्ण खाली झाल्या। आणि परंतु जे तिथले क्रशरचे मालक होते त्यांच्यासोबत जेव्हा शेतकरी बोलले होते की तुमच्या या धुळीमुळे आमचं नुकसान होऊन राहिलं, तर त्यांनी यांना आश्वासन दिलं होतं की तुमचा जो खराब झालेला कापूस आहे तो म्हणजे मार्केट रेट प्रमाणे आम्ही विकत घेऊ। पण जेव्हा हे शेतकरी त्यांच्यासोबत बोलायला गेले तर त्यांनी उद्धट पद्धतीने त्यांना उत्तर दिले व या कापसाच्या मी का आता वाती करू का आणि घरामध्ये दिवे जाळू का, अशा पद्धतीचं त्यांनी उत्तर दिलं। तर कुठेतरी हा जो अन्याय आहे, भरपूर सारं रोड तिथे खराब झाले, त्याच्यामुळं धूळ जेव्हा तिथून उडते तर मागच्या जो चालक असतो, टू व्हीलर जो चालवत असतो, त्याला काही दिसत नाही, त्याच्यामुळे भरपूर सारे लोक पडले। काल मी एका पेशंटला भेटून आलो तर त्याला जवळपास त्याच्या पूर्ण शरीरावरती 26 टाके पडले होते व त्यांनी तेच कारण सांगितलं की समोर ट्रक जात असल्यामुळे धूळ उडत असल्यामुळं ते माझा म्हणजे ऍक्सिडेंट झाला बा। तर हा जो शेतकऱ्यांवरती अन्याय होत आहे, आज आपण बघून राहिलो 78 वर्ष स्वातंत्र्याला झाले, परंतु शेतकऱ्यांवरच्या समस्या ज्या आहे त्या अजूनपर्यंत निवारण होऊन नाही राहिलं। आणि ज्या पद्धतीनं त्यांनी पांदान रस्त्याचं म्हणजे वाढवलं आहे, झाडं तोडले, त्याच्यानंतर जो पाणी वाहण्याचा जो नाला आहे तो नाला बुजवला, तर हे कुठेतरी अरेरावी पद्धतीने चुकीच्या पद्धतीने तिथं काम होऊन राहिलं। आणि जेव्हा हे लोक तिथं रस्ता थांबवतात तर यांना लॉ अँड ऑर्डरच्या नावावरती पोलीस प्रशासनाकडून धमक्या दिल्या जातात, तर हे कुठेतरी चुकीचं आहे। योग्य पद्धतीने तिथे काम झालं पाहिजे आणि यांचं जे शेतकऱ्यांचं नुकसान आहे यांना तिथं न्याय मिळाला पाहिजे व यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे व हे जे ओव्हरलोड पद्धतीने जे वाहतूक चालू आहे ती वाहतूक तिथून बंद झाली पाहिजे।